शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये युती संदर्भात सुरू असलेली चर्चा जवळपास थांबल्याचे संकेत शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडून मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांनी आता भूमिका स्पष्ट करावी आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतरच पुढचा निर्णय घेण्यात येईल, पुढची चर्चा होईल अशा आशयाचं विधान अनिल परब यांनी केलंय। दरम्यान बेताल वक्तव्ये जी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहेत ती बेताल वक्तव्येही तातडीने थांबवावीत अशी मागणी अनिल परबांनी केली आहे। सेना भाजप युतीची चर्चा सुरू असताना भाजपच्या नेत्यांकडनं जे वादग्रस्त वक्तव्य होत आहेत त्यामुळे या चर्चेत आता मिठाचा खडा पडलेला आहे आणि युतीच्या चर्चेला आता ब्रेक लागलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अनिल परब आहेत। स्वतः तुम्ही या चर्चेत सहभागी होता, परंतु अशा पद्धतीने जर वक्तव्य होत असतील आणि जर चर्चाच पुढे जाणार नसेल तर हा डेडलॉक सुटणार कसा? शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीची चर्चा चालू होती आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ती चालू होती, परंतु चर्चा चालू असताना एक एक पाऊल पुढे जात असताना भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेच्या प्रमुखांवरती ज्या पद्धतीने आरोप करतायत आणि सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा परिस्थितीत मग चर्चा पुढे कितपत न्यायची, एका बाजूने युतीची चर्चा करायची, दुसऱ्या बाजूने शिवसेनेवरती आरोप करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेला मान्य नाही आणि म्हणून आव्हान आहे की त्यांनी याच्या बाबतीत एकदा आपला काय तो निर्णय आम्हाला कळवावा। आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे ही नाराजी आम्ही व्यक्त केलेली आहे। पक्षप्रमुखांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत असतील तर आम्ही तुमचे सैनिक आहोत आणि अशा परिस्थितीत तुमच्यावर आरोप होत असताना आम्हाला चर्चेला बसणं योग्य वाटत नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की युती होणं गरजेचं आहे, युती व्हायलाच पाहिजे आणि ते फार आग्रही आहेत युतीच्या बाबतीत। म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री युतीच्या बाबतीत आग्रही आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांचे नेते आरोप करतायत। आमचं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। एक तर नेते आरोप करतायत त्यांना मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का, किंवा ते नेते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत का, आणि जर नेते ऐकत नसतील तर मुख्यमंत्री त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करणार का, हे आमचे मूळ प्रश्न आहेत आणि याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर मग युतीला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील, चर्चेला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील। काल भाजपकडनं सुद्धा एक आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या विरोधात सामनाच्या अग्रलेखात जशी टीका केली जाते ती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमच्याकडनंही असे वक्तव्य येत राहतील, त्यामुळे चर्चेचा गाडा पुढे सरकणार की नाही हा मूळ प्रश्न आहे। नाही, चर्चेचा गाडा पुढे सरकणार की नाही हे आता मुख्यमंत्रीच ठरवतील। आमच्याकडनं सामनामधून आमची जी काही भूमिका असते ती आम्ही मांडतोच, परंतु आम्ही सामनामध्ये कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीयेत। 13 कलंकित मंत्री आहेत गेल्या 2 वर्षातले, 13 कलंकित मंत्री असून देखील आम्ही कोणावरती वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत। जर उद्या पारदर्शकतेची सुरुवातच करायची असेल तर हे जे 3 सदस्य आलेले आहेत या 3 सदस्यांपासूनच सुरुवात करावी लागेल, कारण तिन्ही सदस्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। आणि असं जर असेल, जर याच पद्धतीने जर होणार असेल तर मग त्या पद्धतीने आम्हाला देखील विचार करावा लागेल, परंतु अजूनही आम्ही संयमाची भूमिका घेऊन आहोत। आम्हाला असं वाटतं की युती जर व्यवस्थित व्हायची असेल तर अशा पद्धतीचे आरोप आज त्यांचे जे नेते करतायत त्यांना मुख्यमंत्री समज देतील। चर्चेचा बैठका आता होणार नाहीत हे तर निश्चित आहे, पण मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होईल हे कितपत म्हणजे शक्य आहे? आता हे आता मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचा निरोप कळवलेला आहे, आमची भूमिका काय ती देखील कळवलेली आहे। आता याच्यावरती मुख्यमंत्री त्यांना जर वाटत असेल की योग्य दिशेने पावलं जावीत तर त्या बाबतीत ते आम्ही जे काही त्यांना आवाहन केलं त्याचं उत्तर देतील आणि पुढे नेतील चर्चा। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बॉल आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे आणि आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रथमेश खानविलकर सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।